ओबीसी बांधवांची महत्त्वपूर्ण बैठक झाली आणि या बैठकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर ओबीसी जागो यात्रा काढण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे। काल बोलताना जरांगे पाटलांनी धनगर समाजाचा प्रचंड अश्लील भाषेत अपमान केलेला आहे। धनगर समाजाच्या गांडीत लाकडं घातली अशी असभ्य भाषा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायापाशी बसून जरांग्याने केलेला आहे। या भाषेचा आम्ही निषेध करतो। अशी जर मस्तवाल भाषा तुम्ही वापरत असाल, अरे आटके पार झेंडे लावणारे आमचे धनगराचे औलाद आहे। आमच्या मल्हारराव होळकरांचा भाला 10 फुटी भाला आमच्या हातामध्ये आहे, तो कुठे घुसेल आणि कसा घुसेल हे पण कळणार नाही। जरांगे पाटलांनी या वाक्याचा तात्काळ माफी मागावी, अन्यथा यापुढे धनगरांची गाठ त्यांची गाठ धनगरांची असणार आहे। रोहित पवारांकडून आरोप केला जातोय की राज्य सरकार मुद्दाम हे आंदोलन पेटवत आहे, मराठा समाजाचे जे आंदोलक आहेत त्यांची गैरसोय व्हायला सरकार कारणीभूत आहे, भाजप कारणीभूत। रोहित पवारच हे आंदोलन हाताळत आहेत। काल जे वेगवेगळ्या टप्प्यामध्ये मराठा समाजाचे कार्यकर्ते CST असेल, मंत्रालय असेल, शेअर मार्केट असेल, वेगवेगळ्या भागामध्ये जे आंदोलक गेलेले होते यामध्ये रोहित पवारांचे कार्यकर्ते पेरलेले होते आणि रोहित पवाराला मुंबईमध्ये दंगल घडवायचे आहे। सरकारला माझं आव्हान मागणी आहे की रोहित पवारांचे फोन कॉल सर्व चेक केले पाहिजेत। रोहित पवारांचे अनेक कार्यकर्ते मुंबईमध्ये आंदोलन करण्याची शक्यता आहे। आज आता संघर्ष यात्रा काढणार आहात, काय स्वरूप असणार आहे? ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसींच्या ओबीसी जागे करत करत संपूर्ण महाराष्ट्रभर ही यात्रा फिरेल। यामध्ये आमचे सर्व ओबीसी नेते यामध्ये सहभागी होणार आहेत। कुठेतरी अस्वस्थता निर्माण झाली ओबीसी समावेशाच्या पार्श्वभूमीवर, नेमकं काय चालू आहे गावगाड्यामध्ये? काय चालू आहे गावगाड्यामध्ये? सर्वसामान्य छोटा मायक्रो ओबीसी आज हवालदिल झालेला आहे। सरकार एकीकडे सांगतंय की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, परंतु 58 लाख दाखले हेतू पुरस्कृत काही सरकारमधील मंडळींनीच वाटलेले आहेत आणि आमचा सर्व ओबीसी भयभीत आहे की आज आमचं आरक्षण गेलेलं आहे, राजकीय आरक्षण गेलेलं आहे। म्हणून आज ओबीसी संपूर्ण महाराष्ट्रातला 60% ओबीसी पेटून उठलेला आहे। सरकारला काय सांगा? सरकारला माझं सांगणं आहे की अशा मस्तवाल आणि गावागावात दादागिरी दमदाटी करणाऱ्या या जात दांडग्यांचं ऐकून जर सर्वसामान्य ओबीसीकडे आपण दुर्लक्ष कराल तर सरकारला सुद्धा याची किंमत मोजावी लागेल। काय कशा पद्धतीने किंमत मोजावी लागेल? निवडणुकांमध्ये काय? निवडणुकीमध्ये मोजावी लागेल, इतर ठिकाणी सरकारला याची किंमत मोजावी लागेल। ओबीसी जोपर्यंत शांत आहे, झोपलेला आहे, तोपर्यंतच ओबीसी शांत असा दिसेल। एक दिवस हा ओबीसी पेटून उठला